आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मानवी जीविताला धोका ठरणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्री विरोधात नाशिक रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार विशाल कुवर व समाधान वाजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सिन्नर फाटा येथील सिटीलिंक बस डेपो परिसरात नायलॉन मांजा विक्रीसाठी एक संशयित येणार असल्याची माहिती मिळाली। ही माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवण्यात आली। त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतलाय। ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव चंद्रेश गोविंद पाटील, वर्ष 37, राहणार मराठा कॉलनी, सिन्नर फाटा, नाशिक रोड असे असून त्याच्याकडून तब्बल 5,000 रुपये किमतीचे 10 नायलॉन मांजाचे रोड जप्त करण्यात आले। सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध BNS कलम तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक सह्याद्री न्यूज, नाशिक। आगामी संक्रांत सणाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ तसेच माननीय कलेक्टर साहेबांचे निर्देश आहे की नायलॉन मांजा वापरू नये। नायलॉन मांजाचे अनेक घातक परिणाम आहेत। आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही पाठीमागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत, विद्रुपी त्याच्यामुळे आलेली आहे, नाक कापले गेले, कान कापले गेलेले आहेत। म्हणून मांजासारखा उपद्रवी जो दोरा आहे तो पतंग उडवण्यासाठी कोणी वापरला नाही पाहिजे। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुवर व समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली, त्याप्रमाणे आम्ही मांजाची एक रिसेंट कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये BNS 110 आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 515 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला आम्ही अटक करून मान्य न्यायालयात हजर केले। मान्य न्यायालयाने त्याचा मांजाच्या घातक परिणामांचा मागोवा बघून त्याची 1 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। तर सर्व जनतेला, सर्व पाल्यांना आणि पालकांना आमचं आव्हान आहे की नायलॉन मांजाचा वापर करून पतंग कृपया उडवू नये। त्याने जीवितहानी होते, त्याच्याने पर्यावरणाचे जे पशुपक्षी आहे त्याच्यावर त्यांचा वाईट परिणाम होतो, त्यांची हानी होते। आरोपी पकडल्यानंतर त्यांना कोणतं कलम लावलं जातं? सर, आम्ही त्याच्यामध्ये नायलॉन मांजाची साठा करणे, विक्री करणे हा दखलपात्र आणि अजामीनपात्र अपराध आहे। त्याच्यावर आम्ही BNS 110 प्रमाणे कारवाई करीत आहोत। यामध्ये सुद्धा माननीय न्यायालयाने 1 दिवस पोलीस कस्टडी देऊन आरोपीची मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केलेली आहे। त्याच्यात त्यांना जामीन दिलेला नाही। त्यामुळे कृपया सर्वांना आवाहन आहे की नायलॉन मांजा कोणी वापरू नये। नायलॉन मांजासह जर कोणी मिळाला तर त्याच्यावर परत या कायद्यान्वये कारवाई होईल आणि त्यांना त्याला सामोरं जावं लागेल। सर, या कारवाईमध्ये जो मांजा आढळलेला आहे मुद्देमाल किती होता? त्याच्यात 10 रीळ मिळालेले आपल्याला। त्याच्यामध्ये आपल्याला आणखी 2 लोकांची नावं मिळालेली आहेत। नायलॉन मांजा मिळाल्यानंतर आम्ही मागोवा घेणार आहेत, कुठून आणला, काय आणला, कसा आणला आणि शेवटच्या टोकापर्यंत आम्ही जाणार।